ओम नमः शिवाय. मी डॉक्टर शिरीष पटवर्धन, स्त्री आरोग्य तज्ज्ञ. आज वैद्यकीय गर्भपात शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच काही जण त्याला क्युरेटिंग म्हणतात याची माहिती सांगणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाळणा लांबवण्याच्या पद्धती वापरणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काळजी घेतली नाही तर परत गर्भपात करून घ्यायची वेळ येईल. मूल होऊच नये अशी जर आपली खरोखरच इच्छा असेल तर कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनचा जरूर विचार करावा. गर्भपाताबरोबर सुद्धा ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करता येते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये वैद्यकीय गर्भपाताचे प्रमाण सर्वात जास्त आहे. एकदा दिवस राहिल्यानंतर गर्भधारणा झाल्यावर अगदी लवकर गोळ्या देऊनसुद्धा गर्भपात करता येतो. जास्त दिवस झाल्यावर किंवा काही रुग्णांच्या सोयीनुसार गर्भपात करून घेतात. गर्भपाताची पूर्वतयारी. आदल्या दिवशी रात्री 10च्या पुढे काहीही खाऊ किंवा पिऊ नये. सकाळी उठल्यानंतरसुद्धा चहा, कॉफी इतर काहीही घेऊ नये. आपला रक्तदाब तपासून घ्यावा. सोनोग्राफी करून घेतल्यास जास्त चांगले. येताना आपल्याबरोबर जबाबदार नातेवाईक, उदाहरणार्थ नवरा, आई, वडील असणे आवश्यक आहे. काही कारणाने आपला विचार बदलला किंवा शस्त्रक्रिया क्युरेटिंग पुढे ढकलायचे असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांना कळवावे, प्रत्यक्ष अथवा फोनवरून. मौल्यवान वस्तू, दागिने बरोबर आणू नयेत. दवाखान्यात यायची वेळ पाळावी. त्याचप्रमाणे जे काही पैसे भरायला लागणार आहेत ते घेऊन यावे. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपली किंवा नातेवाईकांची संमतीपत्रावर सही घेतली जाते. आपल्याला हॉस्पिटलचे कपडे, गाऊन देण्यात येतात. त्यामुळे आपले कपडे खराब होत नाहीत. त्यानंतर आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते. शिरेमधून औषधे देण्यासाठी सुई टोचण्यात येते. शस्त्रक्रिया कशी करतात? गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड मोकळे करून दिवस गेलेला भाग बाहेर काढण्यात येतो. यासाठी सर्वसाधारणपणे 10 ते 20 मिनिटे लागतात. हे गर्भ किती मोठा आहे यावर अवलंबून असते. आवश्यकता वाटल्यास हे भाग पॅथॉलॉजिस्टकडे तपासणीसाठी पाठवावे लागतात. गर्भाशयाचे तोंड मोकळे झाल्यानंतर आतील गर्भाचा भाग नळीसारख्या यंत्राने ओढून शोषून काढतात, ज्याला सक्शन असे म्हणतात. हे सर्व करताना त्रास होतो का हो? नाही. त्रास होऊ नये म्हणून भुलीचा वापर करण्यात येतो. भूल देण्याचे 2 प्रकार असतात. एक, भूल देण्यातील तज्ज्ञ डॉक्टर शिरेमधून औषध देतात. त्यामुळे संपूर्ण झोप लागते. काहीही त्रास जाणवत नाही. भूल साधारण अर्ध्या तासानंतर उतरते आणि 4 ते 6 तासामध्ये घरी जाता येते. दुसऱ्या प्रकारात पिशवीच्या तोंडाला भुलेचे इंजेक्शन देण्यात येते. संपूर्ण झोप लागत नाही. त्यामुळे बोललेले, स्पर्श केलेला समजते, पण त्रास अर्थातच वेदना, दुखणे होत नाही. यामुळे अर्ध्या तासात घरी जाता येते आणि संपूर्ण भुलेचे संभाव्य धोके टळतात. क्युरेटिंग किंवा ऑपरेशन नंतर साधारण 2 तासानंतर पाणी किंवा चहा घेता येतो. घरी जाताना गोळ्या कशा घ्यायच्या हे समजावून घ्या. काहीही शंका असल्यास त्याचे निरसन करून घ्या. जाताना बसने अथवा रिक्षाने किंवा 4 चाकीने जावे. दुचाकीवरून मुळीच जाऊ नये. घरी गेल्यावर संपूर्ण भूल दिली असल्यास त्या दिवशी थोडा थकवा जाणवण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी शिरेतून औषधं दिली आहेत तिथे त्रास वाटल्यास शेकावे. रात्री हलका आहार घ्यावा. दुसऱ्या दिवसापासून
सर्व कामकाज करण्यास हरकत नाही. पाळीच्या वेळी जेवढे अंगावरून जाते तेवढा रक्तस्राव होईल. साधारण 4 ते 6 आठवड्यानंतर पाळी येईल. 4 आठवड्यानंतर पाळीनंतर संबंध ठेवण्यास हरकत नाही. खाण्याबाबत पथ्य पाळण्याची आवश्यकता नाही. 4 आठवड्यानंतर डॉक्टरांना भेटून तपासून घ्यावे. गर्भपात करताना काही धोका संभवतो का? तसेच गर्भपात शस्त्रक्रिया कितपत सुरक्षित आहे? इतर कुठल्याही शस्त्रक्रियेप्रमाणे यामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात, पण त्याचे प्रमाण अत्यंत थोडं आहे. म्हणूनच शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर त्या विषयातले तज्ज्ञ आहेत याची खात्री करून घ्यावी. उदाहरणार्थ MD किंवा तत्सम आणि ॲलोपॅथी. तसेच जिथे आपण गर्भपात करून घेत आहोत ती जागासुद्धा सरकारमान्य आहे का हे तपासून घ्यावे. गर्भपात करताना काय त्रास होऊ शकतो? गर्भपातातील संभाव्य धोके कोणते? ही यादी जरी फार मोठी असली तरी कृपया घाबरून जाऊ नका. हे सर्व प्रकार फारच कमी वेळा घडतात. अशा प्रकारच्या उत्तरामध्ये अगदी क्वचित प्रसंगी घडणाऱ्या प्रकाराची सुद्धा माहिती द्यावी लागते. त्यामुळे यादी मोठे होते. ती पुढीलप्रमाणे: 1. अगदी क्वचित प्रसंगी गर्भपात करूनसुद्धा गर्भ वाढीस लागतो. गर्भपात लवकर केल्यास, उदाहरणार्थ पाळी चुकल्यानंतर 5 ते 10 दिवसात, अशी शक्यता जास्त असते. आपल्याला किंवा डॉक्टरांना तशी शंका आल्यास उलट्या किंवा मळमळण्यामुळे लघवी तपासून ती दूर करता येते. आवश्यकता वाटल्यास सोनोग्राफी करावी. 2. गर्भाशयास इजा होणे. 3. जास्त रक्तस्राव होणे. 4. गर्भाशयाचा काही भाग आत राहणे. 5. पोटातील इतर अवयवास इजा होणे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये रोगी दगावण्याची शक्यता अतिशय कमी असते. 2 ते 3 लाखात एखादी. हे टाळण्यासाठी रुग्णास काही करता येईल का? परत एकदा आपले डॉक्टर त्या विषयातील तज्ज्ञ आहेत याची खात्री करून घ्या. पाळणा लांबवण्याच्या पद्धतीचा वापर करणे किंवा कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ताप येऊ लागल्यास, पोटात वाजवीपेक्षा जास्त दुखू लागल्यास, जास्त रक्तस्राव होऊ लागल्यास आपल्या डॉक्टरांना ताबडतोब भेटावे. क्युरेटिंगच्या ऑपरेशन आधी कोणती माहिती असावी लागते? हिमोग्लोबिन, अंगातील रक्ताचे प्रमाण, लघवीची तपासणी, ब्लड ग्रुप, रक्तगट कोणता आहे, पूर्वी आपल्याला कोणत्या औषधाची इंजेक्शनची ॲलर्जी रिॲक्शन आली होती का? असल्यास डॉक्टरांना आधी तसे सांगावे. कधी चुकून आपल्याला लागले, इजा झाली तर रक्तस्राव लगेच थांबतो की नाही ते सांगावे. क्युरेटिंगनंतर सर्वसाधारणपणे 5 ते 6 दिवस रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव नक्की किती होईल असे सांगणे अशक्य आहे. काहींमध्ये 5-6 दिवस तर काहींमध्ये 2-3 आठवडेही होऊ शकेल. परंतु 4 आठवड्यापर्यंत रक्तस्राव चालूच असेल, तसेच होणारा रक्तस्राव पाळीच्यापेक्षा खूप जास्त असेल, मोठ्या गाठी पडत असतील तर मात्र डॉक्टरांना ताबडतोब भेटावे. क्युरेटिंगनंतर होणारा रक्तस्राव लवकर थांबावा, तसेच पुढील पाळी वेळेवर यावी यासाठी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे. ऑपरेशनमध्ये अडचणी आल्यास, उदाहरणार्थ भूल लागली, इतर इंजेक्शने औषधे जास्त द्यावी लागली, एखाद वेळेस सलाईन लागले तर बिलामध्ये वाढ होऊ शकेल. अर्थात वरील अडचण क्वचितच येते हे लक्षात ठेवावे. अगदी क्वचित प्रसंगी मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा हलवावे लागते. हे सर्व वाचून आपणास काही शंका असतील तर जरूर विचारा. समक्ष व्हॉट्सॲपद्वारे ती दूर करण्याचे आम्ही सर्व प्रयत्न करू. ओम नमः शिवाय. श्रीराम. त्याचबरोबर आपले ऑपरेशन झाले आहे, यशस्वी झाले आहे. आता ह्यानंतर पोटाचा घेर आटोक्यात ठेवण्याची आणि हिमोग्लोबिन व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. ओम नमः शिवाय. धन्यवाद.